तर बघू शकता छान असे आपले ढवळे सफेद पापड झालेले आहेत. बटाटा साबुदाणा पापड बनवलेले आहेत. तर पापड बघा एकदम छान आणि मस्त असे झालेले आहे. साबुदाणा भिजवायची गरज नाही, छान असे मस्त पापड होतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय बटाटा साबुदाणा पापड. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साबुदाणा इथे आपण अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा छान असा मस्त आपल्याला चुलीवरती भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा कढईमध्ये घालून घेतला, छान चुलीवरती भाजून घेऊ. साबुदाणा छान असा मस्त आपण भाजून घेतलेला आहे, लालसर एकदम. थंड करून आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे. आपण ताटामध्ये काढून घेतलं थंड करायला. तर थंड करून आपण मिक्सरला बारीक दळून घेऊया. इथे आपल्याला बटाटे किसून घ्यायचे. मी किलो बटाटे छोटे छोटे उकडून घेतलेले आणि छान सोलून घेतलेले बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचे, किंवा तसेच मॅश केले तरीही चालेल. अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे किसून घेऊया छोटे किसणीने. हे किसून घेतलेलं आहे आणि साबुदाणा पण छान असं मस्त बारीक दळून घेतलेला आहे. एकत्र करून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर दोन्ही एकत्र करून घेतलेले आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. रेड चिली घ्यायची आहे 1 चमचा. रेड चिली घेतलेली मी इथं तुकडावाली, ती घालून घेऊया. पीठ छान मळून घेऊया. पीठ आता छान आपण मळून घेऊया. बटाटा आणि साबुदाणा छान एकत्र करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं. इथे मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, म्हणजे पीठ मळायला सगळीकडे साबुदाणा मस्त लागल्या जाईल आणि भिजल्या पण जाईल. तर आपल्याला इथं अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. साबुदाणा सगळीकडे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ छान मळून घ्यायचं आहे. कपामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. हातावरती थोडंसं पाणी घेऊन आपल्याला थोडं पाणी लावून आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. आपण साबुदाणा जो घातलेला आहे तो भिजवलेला नाही, म्हणून थोडंसं साबुदाणा भिजवण्यासाठी ते थोडं पाण्याचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने जसं मी हातावर पाणी घेते अशा पद्धतीने पाणी घ्यायचं. पीठ छान मळून घ्यायचं. 1 कप पाणी मी पूर्ण वापरलं. दुसरा कप भरून घेतलेला आहे. ते सुद्धा आपण थोडं करून लागत पाणी घालायचं. तुम्हाला अंदाज असा वाटला पाहिजे का आपल्याला इथं पाण्याची गरज आहे, म्हणून अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं. हातावरतीच थोडं पाणी घ्यायचं. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. पाणी मारून थोडं पाणी मारायचं. असे गोळे फोडायचे. गोळे फोडतानाच असं थोडंसं हातावर पाणी घ्यायचं. गरज वाटली तर पाणी घालायचं. पाण्याची गरज वाटली तर पाणी घालायचं, नाही वाटलं तर नाही घालायचं. तर असं मी सगळीकडे पुन्हा नीट व्यवस्थित सगळे गोळे छान असे मस्त फोडून घेतलेले आहे. हातावरती पाणी घ्यायचं. मी 2 कप पाणी पूर्ण वापरलेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती जास्त पाणी वापरायची गरज नाही आहे. आता पीठ सारखं करून घ्यायचं. साबुदाण्याचं बटाटे बिना पाण्याचं जर पीठ मळलं तर पीठ निबरट होतं. पाणी मारून पीठ मऊ करायचं. तर इथे छान असं आपल्याला पीठ मळून झालेलं आहे. 30 मिनटं आपल्याला पीठ भिजून द्यायचं आहे, 10 मिनटं नाही. तर 30 मिनटं आपण पीठ भिजून देऊया. तर इथे मी ही टोकर घेतली होती पहिल्यांदी, त्याच्यामध्येच आपल्याला पीठ ठेवून द्यायचं. वरतून झाकण ठेवून 30 मिनटं भिजून देऊ पीठ. म्हणजे आपण जो साबुदाणा जो घातलेला आहे तो छान मस्त मुरल्या जाईल आणि छान भिजले जाईल. त्याच्यासाठी आपल्याला 30 मिनटं थांबायचं आहे. तर इथे 30 मिनटं झालेली आहे. आपण झाकण काढून बघूया. तर पीठ छान असं मस्त भिजलेलं आहे. वाटीत थोडंसं तेल घेतलेलं आहे, हाताला लावून घ्यायचं आहे. पोळपाटाला पण थोडंसं लावायचं. इथे मी कागद घेतलेले आहे, कागदांना पण थोडंसं लावून घ्यायचं. कागद मी स्वच्छ धुवून वाळून घेतलेले आहे. छोटे गोळे आपल्याला हातावरती घेऊन गोळा तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने गोल गोळा तयार करून घ्यायचा. जिकडून तेल लावलेलं आहे ती साईड आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची. 1 प्लेट घेतलेली आहे. प्लेटीच्या साहाय्याने आपल्याला दाबून घ्यायचं अशा पद्धतीने. तर बघू शकता छान अशी आपल्याला पापडी झालेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने छान अशी पातळसर झालेली आहे. बाहेर बाजावरती आपण एक साडी टाकलेली, साडीवरती सगळे पापडे अशा पद्धतीने बनवून वाळून घेऊया. साबुदाणा बटाट्याचे
आणि साडीवरती बाजावरती सुकत घातलेले आहेत. आता उन्हामध्ये आपण बाज ठेवून घेऊया. छान असे मस्त पातळसर असे पापड करून घेतलेले आहेत. दिवसभर सुकून देऊया, बघू सुकल्यानंतर. पापड्या वाळून एकदम मस्त अशा कडक वाळून गेलेल्या आहे. दिवसभरच्या उन्हामध्ये काढून आणलेले आहे घरामध्ये. तर खूप छान अशा मस्त वाळलेले आहे. आवाज येत असून बघू शकता. तर छान अशा मस्त पापड्या वाळलेल्या आहेत. तर आता आपण थोड्याशा तळून बघूया. तेल छान गरम झालेले आहे. आपण तेलामध्ये पापडी घालून बघूया. तर बघू शकता छान अशी मस्त आपल्याला पापडी तळून होते. दळून साबुदाण्याच्या पापड्या खूप छान अशा मस्त होत्यात, कुरकुरीत. वाळायला पण पटकन वाळल्या जातात. ऊन पण खूप कडक पडतंय. खूप छान अशा मस्त पापड्या होत्यात. तर एकदम पांढरे शुभ्र मस्त पापड्या तयार झालेल्या आपल्याला बघू शकता. लाल मिरची घातलेली आपण, थोडेसे लालसर होणारच पण दिसायला एकदम पांढरे शुभ्र झालेले आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. गौरी चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा. आणि एक कॉमेंट मला करत जा, म्हणजे मला पण तुमची कॉमेंट बघून बरं वाटतं. तरी तर आपण पापडी तळून घेतलेली बघू शकता. छान अशी मस्त पापडी झालेली आहे. गॅस बंद करूया. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा पापडी बनवून बघा. तर चला, एक पापडी मी तुम्हाला तोडून दाखवते. आता अजून गरमच आहे. खूप छान अशी मस्त पापडी झालेली आहे. गरम असल्यामुळं थोडंसं हाताला चटका बसतो, पण एकदम कुरकुरीत आणि खूप छान अशी मस्त पापडी झालेली आहे. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने पापडी नक्की बनवून बघा. धन्यवाद.